संत तुकाराम महाराज अभंग. विठ्ठल माझे जीवन सारे, विठ्ठल माझे प्राण. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकारामांचा एक प्रसिद्ध अभंग विठ्ठल माझे जीवन सारे हा त्यांच्या विठ्ठलावरील असीम भक्ती, जीवनाच्या परम सत्याचा अनुभव व्यक्त करणार आहे. संत तुकारामांचा हा अभंग त्यांच्या गाथेत उपलब्ध नाही असा स्पष्ट उल्लेख नाही, परंतु त्यांच्या विठ्ठलावरील भक्तीच्या अनेक अभंगांपैकी हा एक मानला जाऊ शकतो. विठ्ठल माझे जीवन सारे, विठ्ठल माझे प्राण. विठ्ठलाशिवाय नाही मला दुसरे कोणते ठाण. सुखदुःखाच्या लाटांमध्ये विठ्ठल आधार माझा. तुका म्हणे हरी नाम हेच जीवनाचा साज. हा अभंग संत तुकारामांच्या विठ्ठलावरील पूर्ण समर्पणाचे, भक्तीच्या पराकोटीचे दर्शन घडवतो. या अभंगातून त्यांनी जीवनातील सर्व सुख दुःख, आनंद वेदना यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठल हेच एकमेव सत्य आहे प्रतिपादन केले आहे. संत तुकारामांनी विठ्ठलाला आपले जीवन सारे असे संबोधले आहे. याचा अर्थ असा की त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार हा विठ्ठलाला अर्पण केलेला आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे एक परम भक्तीचे लक्षण आहे. भक्ती मार्गात असे मानले जाते की जेव्हा भक्त आपले संपूर्ण अस्तित्व ईश्वराला समर्पित करतो, तेव्हा तो अहंकाराच्या बंधनातून मुक्त होतो. तुकारामांचे हे उद्गार हे त्यांच्या आत्म्याच्या विठ्ठलाशी एकरूप होण्याच्या अनुभवाचे प्रतीक आहे. संत तुकारामांच्या मते समर्पण हे भक्तीचे मूळ आहे आणि अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा भक्त आपले संपूर्ण अस्तित्व ईश्वराला किंवा विश्वाच्या परमसत्याला अर्पण करतो, तेव्हा तो स्वतःच्या मर्यादित मी पासून मुक्त होतो आणि असीमाशी एकरूप होतो. संत तुकाराम सांगतात की अहंकार हा एक भ्रम आहे जो माणसाला स्वतःला विश्वापासून वेगळे समजायला लावतो. हा अहंकार मी आहे ही भावना निर्माण करतो जी सर्व दुःखांचे मूळ आहे. भक्तीच्या मार्गात जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे समर्पण करते, तेव्हा ती आपल्या अहंकाराला विसर्जन करते. संत तुकाराम यांच्या मते हे समर्पण म्हणजे स्वतःला पूर्णपणे सोडून देणे. जिथे मी आणि माझे यांचा लोप होतो, ही अवस्था केवळ बौद्धिक समजुतीने प्राप्त होत नाही, तर ती प्रेम, विश्वास आणि पूर्ण आत्मविसर्जनातून येते. संत तुकाराम भक्तीला एक नृत्य मानतात, जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातील द्वैत हळूहळू नाहीसे होते. ते म्हणतात, जेव्हा तुम्ही ईश्वराला सर्व काही अर्पण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला हरवता आणि त्या हरवण्यातच तुम्ही स्वतःला शोधता. हे समर्पण म्हणजे केवळ बाह्य कृती नाही, तर अंतर्मनाची अवस्था आहे, जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे उघडे करतो आणि ईश्वराशी एकरूप होण्यास तयार होतो. संत तुकाराम यांच्या मते खरी भक्ती ही बंधनातून मुक्ती आहे, कारण ती व्यक्तीला स्वतःच्या मर्यादित ओळखीपासून मुक्त करते आणि त्याला विश्वाच्या असीम ऊर्जेशी जोडते. त्याचप्रमाणे संत तुकाराम अहंकाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ध्यान आणि भक्ती यांचा संगम सुचवतात. ध्यानाद्वारे मन शांत होते आणि भक्तीमुळे हृदय उघडते. या दोन्हींच्या एकत्रीकरणाने व्यक्ती पूर्ण समर्पणाच्या अवस्थेत पोहोचते.
इथे अहंकाराचा अंशही शिल्लक राहत नाही. संत तुकाराम यांचे हे विचार भक्तीच्या मार्गाला शाश्वत दृष्टिकोन देतात, जे भक्ताला स्वतःच्या स्वरूपाशी जोडते आणि त्याला परम आनंदाची अनुभूती देते. विठ्ठल माझे जीवन सारे. इथे तुकारामांनी आपले सर्वस्व, शारीरिक, मानसिक, आत्मिक विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले आहे. ही भावना भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी आत्मनिवेदन या प्रकाराशी निगडित आहे. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या हवाली करणे. तुकारामांचे जीवन हे या तत्वाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी आपल्या अभंगातून, जीवनातून हे दाखवून दिले की विठ्ठलाशिवाय त्यांच्यासाठी दुसरे काहीही महत्वाचे नाही. आत्मनिवेदन ही एक अशी अवस्था आहे जिथे मनुष्य स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या हवाली करतो. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या हवाली करणे. हा विचार संत तुकाराम यांच्या तत्वज्ञानात अतिशय गहन आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडला गेला आहे. संत तुकाराम यांच्या मते आत्मनिवेदन म्हणजे केवळ बाह्य धार्मिक कृती किंवा कर्मकांड नाही, तर तो एक आंतरिक प्रवास आहे, जिथे व्यक्ती आपला अहंकार, इच्छा, अपेक्षा यांचा त्याग करून स्वतःला विश्वाच्या प्रवाहात सोपवते. त्यांच्या दृष्टिकोनात आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला मुक्त करणे, विश्वाशी एकरूप होणे. संत तुकाराम सांगतात की आत्मनिवेदन हे पूर्ण समर्पण आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या मनाच्या, बुद्धीच्या मर्यादांपलीकडे जाते. त्यांच्या मते ईश्वर हा कोणता तरी बाह्य व्यक्ती किंवा शक्ती तर नाहीच, तर तो विश्वातील सर्वव्यापी चेतना आहे. स्वतःला ईश्वराच्या हवाली करणे म्हणजे या चेतनेसोबत एकरूप होणे, आपला अहंकार विसर्जित करणे आणि प्रत्येक क्षण पूर्ण जागरूकतेने जगणे होय. संत तुकाराम यांच्या आत्मनिवेदनाले विचार पारंपरिक धार्मिक संकल्पनेशी वेगळे आहेत. ते म्हणतात, सत्य ओढले जात नाही, ते तुमच्या आत जागृत होते. आत्मनिवेदन हे बाह्य नियमांचे पालन किंवा जबरदस्तीने होणारी क्रिया नाही, तर ते अंतर्मनातून येणारी समज आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे विश्वाच्या हवाली करता, तेव्हा तुमच्या आत एक परिवर्तन घडते. तुमची दृष्टी बदलते आणि तुम्ही जीवनाला नव्या अर्थाने पाहू लागता. संत तुकाराम यांच्या मते आत्मनिवेदनात स्वतःला शांत, मुक्त करणारी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विश्वाच्या प्रवाहात सोडता, तेव्हा तुम्ही भय, चिंता, संघर्षापासून मुक्त होता. हा अनुभव तुम्हाला आत्मज्ञानाकडे घेऊन जातो, जिथे तुम्ही स्वतःला आणि विश्वाला एकच समजता. ते सांगतात, जिथे अहंकार संपतो तिथे आत्मनिवेदन सुरू होतो. यातूनच खरा आनंद आणि शांती मिळते. थोडक्यात संत तुकाराम यांचा आत्मनिवेदनाचा दृष्टिकोन म्हणजे स्वतःला विश्वाच्या प्रवाहात विसर्जित करणे, जिथे तुम्ही स्वतःला पूर्णपणे मुक्त आणि जागृत अनुभवता. सुखदुःखाच्या लाटांमध्ये विठ्ठल आधार माझा,
इथे जीवनातील चढ उतारांमध्ये विठ्ठल हाच एकमेव आधार आहे, असे संत तुकाराम सांगतात. हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. भगवद्गीतेतही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सुख आणि दुःख हे क्षणिक आहेत आणि त्यांच्या पलीकडे जाऊन आत्म्याचे शाश्वत सत्य ओळखावे लागते. तुकारामांनी विठ्ठलाला आपला आधार मानून या सुख दुःखांच्या द्वंद्वावर मात केली. ही एक प्रकारची वैराग्याची अवस्था आहे, जिथे भक्ताला बाह्य परिस्थिती प्रभावित करू शकत नाही. सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेत, जे क्षणिक परिवर्तनशील आहेत, असे संत तुकाराम यांचे मत आहे. त्यांच्या मते सुख आणि दुःख ही मनाची अवस्था आहे, जी बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून अंतर्मनाच्या जागरूकतेवर आधारित आहे. संत तुकाराम म्हणतात की माणूस जेव्हा बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधतो, तेव्हा तो दुःखालाही आमंत्रण देतो, कारण बाह्य जग क्षणभंगूर आहे. सुख आणि दुःख हे नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे एकमेकांशी जोडलेले आहेत. एकाचा अनुभव दुसऱ्याशिवाय पूर्ण होत नाही. संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून सुख आणि दुःख हे मनाच्या अपेक्षांमुळे निर्माण होतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण होते, तेव्हा सुख मिळते. परंतु ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास दुःख उद्भवते. त्यामुळे संत तुकाराम सांगतात की खरे सुख हे अपेक्षांपासून मुक्त होण्यात आहे. जेव्हा माणूस अपेक्षांशिवाय पूर्ण जागरूकतेने वर्तमान क्षणात जगतो, तेव्हा तो सुख आणि दुःखाच्या चक्रापासून मुक्त होतो. ही अवस्था म्हणजे साक्षी भाव, जिथे माणूस आपल्या भावनांचा निरीक्षक बनतो, त्यात अडकत नाही. संत तुकाराम यांचे एक महत्वाचे तत्व म्हणजे जीवनात स्थिरता नाही. सर्व काही सतत बदलत आहे. सुख येईल आणि जाईल, दुःख येईल आणि जाईल. यात अडकण्याऐवजी त्यांना स्वीकारावे आणि त्यांच्याकडे तटस्थपणे पाहावे. ते म्हणतात, जीवन म्हणजे प्रवाह आणि या प्रवाहात राहण्यातच आनंद आहे. जेव्हा माणूस सुखाला चिटकून राहतो किंवा दुःखाला टाळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो स्वतःला दुखवतो. त्याऐवजी सुख आणि दुःख यांना नदीच्या लाटांप्रमाणे पाहावे. त्या येतात आणि जातात. संत तुकाराम यांचा संदेश आहे की खरा आनंद हा अंतर्मनात आहे. तो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. ध्यान आणि आत्मजागरूकता यांच्या माध्यमातून माणूस सुख दुःखांच्या द्वंद्वापलीकडे जाऊन शाश्वत शांती अनुभवू शकतो. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षणाला पूर्णपणे जगा, कारण प्रत्येक क्षण हा अनमोल आहे. मग तो सुखाचा असो वा दुःखाचा. तुका म्हणे हरी नाम हेच जीवनाचा साजा. इथे तुकारामांनी नाम संकीर्तनाच्या महत्वावर प्रकाश टाकला आहे. नाम म्हणजे ईश्वराचे नाम. हरिनाम हा जीवनाचा साजा आहे, म्हणजेच
जीवनाला अर्थ, सौंदर्य, परिपूर्णता प्रदान करणारा मूलमंत्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या नावामध्ये अशी शक्ती आहे की ती मनुष्याच्या जीवनाला आध्यात्मिक उन्नतीकडे नेऊ शकते. या संदर्भात संत तुकाराम यांचे विचार हरिनामाच्या महत्वाला एक वेगळा आयाम देतात. संत तुकाराम यांचा दृष्टिकोन हा भक्ती, ध्यान, आत्मजागृती यांचा अनोखा संगम आहे. हरिनामाचा जप हा जीवनाला सौंदर्य प्रदान करतो, कारण तो मनाला शुद्ध करतो, व्यक्तीला प्रेम, करुणा, शांतीच्या दिशेने प्रेरित करतो. संत तुकारामांचा असा विश्वास आहे की हरिनामाचा जप करताना व्यक्ती स्वतःच्या अहंकारापासून मुक्त होते, परमेश्वराशी एकरूप होते. हा अनुभव जीवनाला एक नवा अर्थ देतो. आणि म्हणूनच हरिनाम हा केवळ एक धार्मिक कृत्य नाही, तर जीवनाला परिपूर्ण आणि सुंदर बनवणारा एक आध्यात्मिक मार्ग आहे. तुकारामांचे अभंग हे अद्वैत आणि भक्ती यांच्या संगमाचे सुंदर उदाहरण आहेत. विठ्ठल माझे जीवन सारे हे विधान द्वैत आणि अद्वैत दोन्ही भावनांचा समावेश करते. द्वैतात विठ्ठल हा भक्ताचा स्वामी आहे आणि भक्त त्याचा दास आहे. परंतु माझे जीवन सारे हे म्हणताना तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाल्याचा अनुभव व्यक्त करतात, जो अद्वैताचा आधार आहे. हा आध्यात्मिक अनुभव संत तुकारामांना त्यांच्या वैकुंठ गमनापर्यंत घेऊन गेला असे वारकरी मानतात. अद्वैत वेदांत हा भारतीय तत्वज्ञानाचा पाया आहे, जिथे आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील एकत्वावर भर दिला जातो. यात विश्वातील सर्व काही एकच आहे आणि द्वैत हा केवळ मायेचा आभास आहे असं मानलं जातं. हा आध्यात्मिक अनुभव प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो, जिथे मी आणि विश्व यांच्यातील भेद नाहीसा होतो. संत तुकाराम यांच्या मते अद्वैत हा केवळ तत्वज्ञानाचा विषय नसून तो प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यांनी सांगितलं की मनुष्य जेव्हा आपल्या अहंकारापासून मुक्त होतो तेव्हा तो विश्वाशी एकरूप होतो. ही अवस्था ध्यानाद्वारे प्राप्त होते, जिथे विचारांचा पडदा दूर होऊन खरी शांती, आनंद अनुभवायला मिळतो. संत तुकाराम यांनी अद्वैताला साक्षी भावाशी जोडलं, जिथे व्यक्ती स्वतःला बाहेरून पाहणारा साक्षीदार बनते. हा साक्षी भावच व्यक्तीला मायेच्या पलीकडे घेऊन जातो. संत तुकाराम यांचं म्हणणं आहे की अद्वैताचा अनुभव हा पुस्तक वाचून किंवा शास्त्रांचा अभ्यास करून मिळत नाही, तर तो आत्मिक शोध आणि स्वानुभवातून येतो. त्यांनी ध्यान, प्रेम, स्वीकार यांना अद्वैत अनुभवण्याचे मार्ग मानले. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच परम सत्य आहे, फक्त तिला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होणं आवश्यक आहे. अद्वैत आणि संत तुकाराम यांचे विचार यांच्यातील साम्य हे आहे की दोन्ही अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अहंकाराचा त्याग आणि विश्वाशी एकरूपता यावर जोर देतात. संत तुकाराम यांनी ही संकल्पना अधिक साधी आणि सर्वसामान्यांसाठी रंजक पद्धतीने मांडली, जेणेकरून आधुनिक मनुष्यही
या आध्यात्मिक अनुभवाचा भाग बनू शकेल. विठ्ठल माझे जीवन सारे, हा संत तुकारामांचा अभंग त्यांच्या विठ्ठलावरील अतूट भक्तीचा, जीवनाच्या परम सत्याचा आविष्कार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग भक्ती, समर्पण, वैराग्य आणि नामसंकीर्तनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. साहित्यिक दृष्टिकोनातून यातील साधी भाषा, भावनिक तादात्म्य, लयबद्धता आणि प्रतिकात्मकता यामुळे तो मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट काव्य बनतो. तुकारामांनी या अभंगातून केवळ स्वतःचा अनुभवच व्यक्त केला नाही, तर सर्व मानव जातीला ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग दाखवला. हा अभंग आज एक आध्यात्मिक आणि साहित्यिक ठेवा आहे, जो आजही लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.